आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून महायुतीचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे ते फक्त मलिदाच्या मागे आणि कमिशनच्या मागे कसं आहे हे कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न मी इथं करत आहे। याच्या आधी अनेक विविध घोटाळे ज्याच्यामध्ये आरोग्यापासून आदिवासी समाजाच्या मुलांना दिलं जाणारं दूध असेल नाही तर एससी समाजाच्या मुलांना दिलं जाणारं जेवण असेल याच्यामधले काही घोटाळ्याबद्दल मी सांगितलं होतं। हा जो घोटाळा आहे हे एक उदाहरण आहे 6,000 कोटीची दलाली खाण्यासाठी 12,000 कोटीची उधळपट्टी या सरकारने कशी केली। विभाग MSIDC म्हणजे PWDच्या अंतर्गत येणारा हा विषय आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6,000 कोटीची दलाली जी काही अधिकारी काही नेते काही आमदार यांनी जी खाल्ली, एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसा नाही, मुलींचं शिक्षण मोफत करण्याची घोषणा तुम्ही 4 महिन्यापूर्वी केली आणि ते गोष्ट अंमलात आणण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, सारथी बारथी असेल त्याला पैसे देण्यासाठी तुमच्याकडे बजेट नाही, पण पैसे खाण्यासाठी मात्र तुम्ही काही केलं तरी टेंडर काढायचं त्यात कमिशन खायचं असं या सरकारच्या माध्यमातून केलं जातं। MSIDC महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हे 22 मे 2023 रोजी स्थापन झालं। याचा उद्देश सरळ एवढाच होता, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे महाराष्ट्रामध्ये करायचं ज्याच्यामध्ये रोड बिल्डिंग येतात त्याला आपण निधी कसा गोळा करू शकतो, निधी एकत्रित कसा करू शकतो, रेस कसा करू शकतो, अशा गोष्टीसाठी हे महामंडळ निर्माण झालं। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक जमिनीला मॉनिटाईज करायचं आणि असे काही उद्दिष्ट ठेवून चालू केलेलं हे महामंडळ जेव्हा खऱ्या अर्थाने पैसा गोळा करण्यासाठी जे मार्केटमध्ये गेलं त्यांना त्या बाबतीत अपयश आलं, कारण हेतू कुठेतरी चुकीचा इन्व्हेस्टरचा नाही तर बँकेला त्या ठिकाणी वाटलं। मग स्थापन तर झाले, करायचं काय? म्हणून जे काम PWD करतं, रोड बांधणं असेल बिल्डिंग बांधणं असेल ते काम या यंत्रणेच्या MSIDCच्या माध्यमातून या सरकारने सुरू केलं। आता ह्याच्यामध्ये PWD कडे इंजिनियर्स आहेत, कामगार आहेत, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ऑफिसेस आहेत। मग MSIDC जी एक वर्षापूर्वी चालू झालेली संस्था ज्याच्याकडे पैसा नाही, मनुष्यबळ नाही, अशा या संस्थेने काय केलं तर 40,000 कोटीचं टेंडर हे रोड आणि ठराविक बिल्डिंग बांधण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी तिथं त्या ठिकाणी काढलं। आचारसंहिता 16 मार्चला निघाली, त्याआधी 15 दिवसात हे टेंडर काढण्यात आलं आणि 15 मार्चला टेंडरची शेवटची तारीख होती। आता सरकार काय म्हणतंय, खरीप आढावा बैठक घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, मुलींचे मोफत शिक्षण देण्यासाठी आचारसंहिता आज चालू आहे। पण मग एवढं मोठं टेंडर काढण्यासाठी बरा तुमच्याकडे वेळ असो ते सुद्धा अतिशय एकदम राईट टाईमवर 1 दिवस आचारसंहितेच्या आधी। आता ह्याच्यामध्ये झालंय काय, या 40,000 कोटीमध्ये करीबन 15% कमिशन हे घेण्यात आलं अशी चर्चा आहे, ज्याच्यामध्ये 5% कमिशन हे खात्याचे जे प्रमुख आहेत, काही राजकीय लोक सुद्धा असू शकते असेलना 5% कमिशन दिलं गेलं अशी चर्चा आहे। यंत्रणा आणि अधिकारी यांच्यासाठी 5%, त्याच्याचबरोबर काही मोठे नेते जे मंत्र्यांच्या वरचे आहेत अशांना 1 असू शकतात, 2 असू शकतात, नाही तर 3ही असू शकतात, 3%। त्याच्याचबरोबर आमदार आणि इतर जे काही छोटे मोठे त्या मतदारसंघातले लोक आहेत त्यांना 3%, असं 15 ते 16% कमिशन, म्हणजे 40,000वर 15%, 6,000 कोटीच्या आसपास फक्त कमिशन पोटी या विशिष्ट टेंडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं। झालं असं की अंदाजपत्र जे काढलं गेलं होतं ते एका विशिष्ट किमतीचं होतं, काही महिन्यातच त्याच्यामध्ये 10% वाढ केली, म्हणजे
10% हे टेंडर वाढवल्यानंतर 3,500 कोटीची वाढ फक्त काही महिन्यातच त्या टेंडरचं जे बजेट आहे नाहीतर जे काही बेस प्राइस आहे त्याच्यामध्ये वाढवलेली आपण सगळे बघू शकतो। या प्रत्येक 143 टेंडर काढली। या टेंडरमध्ये कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नाहीतर जे काही फायनान्शियल बीड जी देण्यात आलेली आहे त्याच्यात 3 ते 4 कॉन्ट्रॅक्टर फक्त आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा काही रिलेटेड लोक आहेत। हे टेंडर तू घे ते मी घेतो अशा पद्धतीने चेन या विशिष्ट टेंडरच्या माध्यमातून केली गेली आणि त्याच्यात प्रत्येक टेंडर हे 20 ते 25% अतिरिक्त किमतीला गेलेलं आहे। म्हणजे ह्याच्यात 6,000 कोटी रुपये हे कमिशन पोटी आणि फक्त 20-25% वाढ मिळाली म्हणून 8 ते 10,000 कोटी अतिरिक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी मिळालं। आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यात एवढी जास्त किंमत का दिली गेली, कारण ह्याच्यात प्रॉफिट मार्जिन मोठं होतं। आता पीडब्ल्यूडीचे कुठलंही टेंडर जर तुम्ही काढलं तर -10, -20, -30 अशा परिस्थितीमध्ये हे टेंडर जातं। नॅशनल हायवेचं सुद्धा टेंडर जर आपण बघितलं तर -20 ला जातं। या टेंडरमध्ये असं काय की निधी नसताना सुद्धा कॉन्ट्रॅक्टरली 20-25% अतिरिक्त तिथं टेंडर हे भरलं आणि त्यांना त्या ठिकाणी मान्यता सुद्धा मिळाली। आता ह्याच्यामध्ये कारण एवढंच आहे की प्रॉफिट मार्जिन जास्त आहे। इलेक्शन लोकसभा इलेक्शनच्या आधी हे टेंडर का काढलं गेलं, कारण का याच्यातल्या काही कॉन्ट्रॅक्टरला आधीच हे काम तुम्हाला आम्ही देऊ, आम्हाला तुम्ही कुठेतरी आर्थिक सहकार्य करा अशी कदाचित चर्चा झाल्यामुळे तो निधी तिथं इलेक्शनमध्ये वापरला गेला आणि लोकसभेमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांकडनं नाहीतर उमेदवारांकडनं पैशाचा महापूर या इलेक्शनमध्ये आलेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला। आता ह्याच्यामध्ये जे MSIDCचे प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे ब्रिजेश दीक्षित। हे जे अधिकारी आहेत ते महामेट्रोचे MD म्हणून 9 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॅगली सुद्धा त्यांच्या कामावर ताशिरे ओढले गेलेले आहेत। अशा ब्रिजेश दीक्षितला ज्याला कॅगली नाहीतर CWC जी आहे संस्था विजिलन्सच्या अंतर्गत जी येते त्यांनी त्यांच्यावर जर ताशिरे ओढले असेल तर अशा व्यक्तीला या MSIDCच्या प्रमुखपदी का बसवलं गेलं? नागपूर कनेक्शन आहे का, कोणाच्या ते जवळचे आहेत का? आणि मग याच्यामध्ये जी काय प्रोसेस त्यांनी फॉलो केली, PWDचं टेंडर असतं तर रिजनल लेवलला टेंडर झालं असतं, जिल्हा लेवलला तालुका लेवलला झालं असतं। हे टेंडर सेंट्रल लेवलला त्या ठिकाणी केलं गेलं। सेंट्रल लेवलला का केलं गेलं तर तिथं मॅनेज करणं काही प्रमाणात सोपं असतं आणि ठराविक लोकांना भेटलं तर मोठ्या प्रमाणात एकाच टेंडरमधून एकाच कॉन्ट्रॅक्टरकडनं मोठ्या प्रमाणात कमिशन आपल्याला मिळू शकतं। मग अशा पद्धतीने हे काम तिथं गेलं आणि त्याच्यामुळेच आमचा या टोटल प्रक्रियेवर त्या ठिकाणी आक्षेप आहे आणि ही प्रक्रिया अशा पद्धतीने फॉलो केली। त्यामुळे आम्हाला सरकारला काही विशिष्ट गोष्टी विचारायच्या आहेत। त्याच्यामध्ये एक तर हे टेंडर जे भरलं गेलं, ज्या लोकांनी भरलं, म्हणजे याच्यात आम्हाला काही माहिती आलेली आहे तर टेंडर निहाय माहिती सामान्य लोकांना आणि पब्लिकला आमदारांना त्या ठिकाणी तुम्ही देणार का? म्हणजे L1, L2, L3 ची माहिती आपल्याला लोकांना त्या ठिकाणी द्यावी लागेल। त्याच्याचबरोबर ठराविक 4 ते 5 लोकांनीच टेंडर प्रक्रियामध्ये सहभाग का घेतला? PWD असताना सुद्धा आपण एक वेगळं महामंडळ त्या ठिकाणी का काढलं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत हे टेंडर तुम्ही त्या ठिकाणी का दिली गेली? फक्त सत्तेत असलेल्या आमदारांच्याच मतदारसंघामध्ये 150, 200, 300, 400 कोटीची कामं का करण्यात आली? आणि त्याच्यातच काही लोकांची चर्चा असे या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमदारांना सुद्धा थोडीशी आर्थिक नियोजन या टेंडरच्या माध्यमातून केलं गेलं अशी चर्चा त्याच्यामध्ये आहे। सर्वच ठेकेदारांना PWD मध्ये मायनस जातो। सर्वच ठेकेदार हे 20-25% पुढे का आहेत याचं एक कारण कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला द्यावं लागेल। त्याच्याचमध्ये काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरला आधी फायनान्शियल बीड ओपन करण्याची परवानगी दिली गेली, काहींना थोडासा वेळ त्या ठिकाणी लावला गेला। असा दुजाभाव का केला? एका वेळेसच सगळी टेंडर का ओपन केली गेली नाही? मग याच्यामध्ये ज्या लोकांनी आपल्याला कमिशन दिलं त्यांचं पहिलं उघडायचं, ज्यांनी कमिटमेंट नाही दिली त्याचं नंतर उघडायचं, असं कुठं काय आहे का? काही कॉन्ट्रॅक्टरला व्यक्तिगत बोलल्यानंतर त्यांचं मत आलं
आम्ही जर सहकार्य न करण्याची भूमिका घेतली तर आमच्यातल्या अनेक लोकांवर जीएसटीच्या कारवाई झालेल्या आहेत. आमच्यावर विविध संस्था ज्या महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येतात त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाया ह्या झालेल्या आहेत. म्हणून ह्याच्यातले अनेक लोक हे कोर्टात सुद्धा गेलेली नाहीत. त्याच्याचबरोबर ही जी चेन झाली आहे त्या चेनबद्दलची माहिती जी आम्ही बोलत आहोत याच्याबद्दल कुठंतरी त्या ठिकाणी आम्हाला सांगावं. त्यामुळे हे जे सगळे टेंडर आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे ही कुठेतरी पब्लिक समोर आली पाहिजे. आणि ही पब्लिक समोर येण्यापूर्वी जर तुम्ही त्या ठिकाणी ॲडव्हान्सेस दिले, कामं दिली तर हे सामान्य लोकांना आम्हाला पटणार नाही. त्या ठिकाणी आम्ही ते होऊन देणार नाही. त्यामुळे या बाबतीत आम्ही सरकारला त्या ठिकाणी चॅलेंज करतो की अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडल्या असतील त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबल्या गेल्या पाहिजे. परवापर्यंत सोमवारपर्यंत तुम्हाला जर याच्यावर काय बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच याच्यावर थोडंसं बोलावं. याच्यानंतर जर आम्हाला पुढे काय करायचं ते आम्ही करू. फक्त एकच अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे, 4 महिने महायुतीचे आहेत. 4 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना अंदाज आहे की परिवर्तन होते. या महाभ्रष्ट मलिदा खाणारं सरकार लोक सत्तेच्या बाहेर काढणार आहेत. आणि जेव्हा सत्ता ही सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार येईल तेव्हा या सर्व घोटाळेबाज अधिकारी जे असतील म्हणजे जिथं कुठं घोटाळे झाले असतील त्याच्या खोलामध्ये जाऊन अतिरिक्त माहिती ही त्या ठिकाणी आमचे नेते आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी घेतील असं या ठिकाणी आम्ही सांगतो. याच्याबरोबरच MSRDC बद्दल थोडंसं आपल्या सर्वांना सांगेल. MSRDच्या अंतर्गत पुणे रिंग रोडचं 16,000चं जे एस्टिमेटेड काम होतं ते अवॉर्ड झालं 22,797. एक्स्ट्रा 6,180 रुपये त्या ठिकाणी दिले गेले म्हणजे 37% ॲडिशनल अमाऊंट त्या ठिकाणी गेली. विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर एस्टिमेटेड 20,000 होती, 26,000ला गेलं. 6,525 कोटी अतिरिक्त दिले गेले, एस्टिमेटच्या 31% जास्त. जालना नांदेड एक्सप्रेसवे त्याच्यामध्ये 35% अतिरिक्त म्हणजे 4,000 कोटी अतिरिक्त MSRDCने त्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिलं गेलं आहे. भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे 18% जास्त 300-350 कोटी. नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे 43% जास्त एक्स्ट्रा 3,250 कोटी. त्यामुळे हा सगळा जो पैसा आहे तो इलेक्शनमध्ये येतो का? महासत्तेत नाही तर सत्ते जे पॉवरफुल पार्टी आहे नाहीतर जे काय महायुती आहे ते हा सगळा पैसा इलेक्शनमध्ये वापरतात का असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे जर आम्ही हा विषय कोर्टात घेऊन गेलो तर नक्कीच याला न्याय मिळेल. गेल्या वेळेस ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा विषय जो आम्ही मांडला होता तो स्वतः हायकोर्ट मुंबईली सुमोटो हा स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यावर टोटल कारवाई ही हायकोर्ट मुंबई त्या ठिकाणी करणार आहे. सुमोटो हायकोर्ट कुठला एखादा विषय कधी घेते जेव्हा एखादा विषय त्यांना महत्त्वपूर्ण वाटतो. आणि ॲम्ब्युलन्स घोटाळा जो 6,000 कोटीचा होता तो हायकोर्ट मुंबईली हातामध्ये घेतलेला आहे. या बाबतीत सुद्धा अतिरिक्त माहिती जी आमच्याकडे आहे जी येणार आहे ती माहिती नक्कीच आम्ही उद्या जाऊन कोर्टामध्ये सुद्धा ती देऊ शकतो. ही इन्फॉर्मेशन जी आमच्याकडे आलेली आहे ती सत्तेत असणाऱ्या एका पक्षाकडनं त्या ठिकाणी आलेली गेली पण इन्फॉर्मेशन आम्हाला अशाच पद्धतीने आली होती. आता सत्तेत असणारा पक्ष कोण तो मला आज तुम्ही प्रश्न विचारू नका. त्याबद्दलची अतिरिक्त माहिती ही नक्कीच देईल. त्यामुळे या विभागाचा मंत्री कोण, या मंत्र्याचं कुठल्या मंत्र्यांबरोबर नाहीतर पक्षाबरोबर पटत नाही ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आहे. पण मंत्री फक्त चेहरा आहे. या मंत्र्याच्या वर एक चेहरा आहे जो पूर्ण विभाग स्वतः त्या ठिकाणी हँडल करतो. काही अधिकारी आहेत ते टोटली या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होते आणि जे टेंडर हे भरलं गेलं ते ऑफिसमध्ये भरलं गेलं नाही, ते ऑफिसच्या बाहेरून भरलं गेलं. त्यामुळे याच्यामध्ये फॉरेन्सिक ऑडिट जसं आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये केलं होतं तसं फॉरेन्सिक ऑडिट याच्यामध्ये व्हावं अशी या सरकारला त्या ठिकाणी आम्ही आव्हान करतो आणि चॅलेंज करतो. याच्यामध्ये जर तथ्य नसेल तर जी इन्फॉर्मेशन आम्ही मागितली ती इन्फॉर्मेशन घेऊन आपण पुढच्या आठवड्याभरात कुठेही चर्चा करायला तयार आहोत. पण अशा पद्धतीने सामान्य लोकांचा पैसा जो आहे जो कुठल्या तरी चांगल्या योजनेसाठी आपण वापरू शकतो, जो तुमच्या घशामध्ये चालला आहे, पार्टीच्या राजकारणासाठी वापरला जातो तो त्या ठिकाणी आम्ही होऊन देणार नाही. एवढंच या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं होतं.
म्हटलं जात आहे, तर तुमचा थेट रोख गडकरींकडे आहे. मी एवढंच सांगतो, केंद्र सरकारमध्ये असणारा कुठलाही नेता याच्यामध्ये नाही. माझा थेट आरोप राज्यामध्ये महायुतीमध्ये असणारे जे नेते आहेत, PWD डिपार्टमेंट जो आहे त्याच्यामध्ये काही नेते आणि अधिकारी आहेत, यांच्यावर थेट आरोप आहे. केंद्रीय कुठल्याही मंत्र्यावर माझा त्या ठिकाणी आरोप नाही. माझं एकच म्हणणं आहे की सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीने जर एखाद्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले असतील, त्या अधिकाऱ्याला या 40,000 कोटीचा चार्ज देण्याचं कारण काय, आणि ही संस्था MSIDC जी चालू केली गेली त्याचं कारणच काय होतं. आज या राज्यामध्ये 60,000 कोटीची PWD कामं दिली, त्यातले 20,000 कोटी पेंडिंग आहेत. तिथं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याचा विचार करतायत, ते पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. आणि मग MSIDC हे सुद्धा इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही अशा पद्धतीने 40,000 कोटी रुपयाचं टेंडर का काढता. आमचं सरळ सरळ म्हणणं आहे की तुम्हाला मलिदा खायचा आहे, तुम्हाला कमिशन खायचं आहे, म्हणून घाई गडबडीने तुम्ही हा निधी त्या ठिकाणी इलेक्शनला वापरण्यासाठी, आणि तुमचं सरकार येणारच नाही म्हणून जे काय आहे आता करून घ्या या विचाराने तुम्ही करत आहात असं आमचं मत आहे. याच्यामध्ये निधी म्हणजे जी बैठक होते त्या बैठकीमध्ये सर्व नेते असतात. एखादं काम एखादं टेंडर द्यायचं असेल तर त्या विभागाचे जे मंत्री असतात व त्याला सपोर्ट करणारे जे कुठले विभाग असतात हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. अशा पद्धतीने घाई गडबडीने जर 40,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट, ते सुद्धा त्यात 143 कॉन्ट्रॅक्ट आहेत, हे जर दिले गेले असतील तर ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे ते येत्या काळामध्ये नक्कीच जसे डॉक्युमेंट आपल्याकडे येतील ते कळेल. पण नक्कीच प्रमुख खाती याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. याच्यामध्ये 146 कामं आहेत. 37,408 कोटीचं हे काम आहे. नॉर्मल किमतीली बजेटला जर झालं असतं तर करीबन हे कुठंतरी 25,000 कोटीला व्हायला पाहिजे होतं. पण 25% अतिरिक्त त्या ठिकाणी टेंडर गेल्यामुळे त्याच्यात कुठेतरी 13% ते 15% कमिशन असल्यामुळे हा जो सगळा खर्च आहे हा 37 ते 40,000 कोटीला गेला. ह्यात रोडची कामं आहेत, ह्यात 146 कामं आहेत आणि काही बिल्डिंगची ठराविक 2 ते 3 कामं याच्यामध्ये आहेत. हा विषय सोडून एवढाच विषय. याच्यामध्ये दुसऱ्या विभागाची सिरीज आहे. पण आम्ही जो काय विषय त्या ठिकाणी घेऊन येतो तो त्या ठिकाणी मार्गी लावतोच. जसं ॲम्ब्युलन्सचा 6,500 कोटीचा घोटाळा, याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही खोलात जाऊन नक्कीच हे करू. आणि 6,000 कोटी कमिशन घेतलं जात असेल आणि जो कुठला खर्च 25,000 कोटीमध्ये होऊ शकला असता त्याला जर 37,000 कोटी लागत असतील तर हा सगळा पैसा हा सामान्य लोकांचा पैसा आहे. आणि हे सरकार कुठंतरी त्या पैशाची उधळपट्टी करत आहे, त्यात कमिशन घेत आहे, हे आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे 6,000 कोटीचं कमिशन आणि अतिरिक्त या सरकारच्या माध्यमातून 8,000 कोटी फक्त या कॉन्ट्रॅक्टला गेलेले आहेत. MSRDC मध्ये मी फक्त ठराविकच तुम्हाला त्या ठिकाणी कामं सांगितली, ज्याच्यामध्ये 4 कामामध्ये 20,000 कोटी अतिरिक्त गेलेले आहेत. 37 ते 40% त्याच्यामध्ये जे काय एस्टिमेट असतं त्याच्यापेक्षा अतिरिक्त टेंडर हे गेलेलं आहे. MSRDC मध्ये आपण अजून खोलात गेलो तर हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कारण की ही जर यादी बघितली ही यादी फार मोठी आहे. पण MSRDC वर अजूनपर्यंत आम्ही काम केलेलं नाही. फक्त थोडक्यात तुम्हाला सांगितलं. MSIDC बद्दल आज खरं बोलण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. याच्यामध्ये आम्ही इधर एखादा वेगळं माध्यम जे आम्हाला असतं त्या माध्यमचा वापर करून नक्कीच अधिवेशनामध्ये हा मुद्दा तिथं घेऊ. पण याच्यामध्ये मी मंत्री महोदयाला सांगतो, एवढं मोठं ॲलिगेशन जर होत असेल आणि आम्ही जे बोलत असू त्याच्यात नक्कीच काही ना काहीतरी फॅक्ट आहेत. कारण का ही जी फाईल अशीच फाईल आम्हाला मिळालेली नाही. याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास त्या ठिकाणी केला गेला आहे आणि याच्यात अजून खोलात आपण गेलो तर खूप काही गोष्टी आपल्याला भेटणार आहेत. एका विशिष्ट लॅपटॉपवरनं एका विशिष्ट कम्प्युटरमधून, ते सुद्धा जो कम्प्युटर सरकारी कम्प्युटर नाही अशा कम्प्युटरवरनं हे सगळी टेंडर भरण्यात आली. एका
विशिष्ट वेळेतच एका दिवसामध्ये ही भरण्यात आली आणि त्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। हा फक्त MSIDCचा विषय, याच्यात 3-3.5 हजार कोटीची कामं हे जलसंपदा विभागाने सुद्धा त्या ठिकाणी गडबडीने दिलेली आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर खूप काय निघू शकतं, पण टप्प्याटप्प्याने या बाबतीत आपण करू। पण आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की घाई गडबडीने 40,000चा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देऊ नका। दिला तर हा सामान्य लोकांचा पैसा आहे आणि हा पैसा परत राजकारणामध्ये येऊ शकतो आणि याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे हे टेंडर थांबवण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू। आता फायनान्शियल बीड ओपन केले गेले आहेत, काही लोकांना टेंडर हे मिळालं गेलं आहे। त्याच्याचबरोबर हे जे काही 25% अतिरिक्त ते सरळ सरळ सगळ्याच टेंडरमध्ये आहे असं दिसतंय। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही लोकांना आज जर बीड ओपनिंगचा दिवस नाही तर सबमिशनचा दिवस एंड होत असेल तर मुद्दामून काही लोकांना काही टेंडरसाठी 2-2, 3-3, 4-4 दिवस वाढून दिलेले आहेत। मग काही ठराविक लोकांनाच का दिलं गेलं, बाकीच्यांना का दिलं गेलं नाही? का तुम्ही त्यांना असं सांगितलं की इलेक्शनसाठी एवढा निधी दे, लोकसभेसाठी तो तू देत असशील आणि अजूनपर्यंत दिला नसेल, पुढच्या 2 दिवसात देणार असशील तर आम्ही मग 2-3 दिवसांनी टेंडर वाढवून घेतो, तू पैसे घे, मग आम्ही टेंडर भरतो। आता हे जे काय आम्ही ॲलिगेशन केले, जी काय कुठली आमच्याकडे माहिती आलेली, जे काय आम्ही ऐकलेलं त्याच्यावर आहे। सरकारला ह्याच्यावर जर वेगळं काय बोलायचं असेल तर नक्कीच ते विथ डॉक्युमेंट, विथ टेंडर L1, L2, L3 आणि जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एवढी फास्ट जी त्यांनी केली गेली त्याच्याबद्दलचे डिटेल हे ओपन एंड पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी जर आपल्याला बोलायचं असेल तर आम्ही त्या नक्कीच त्या विषयावर बोलायला तयार आहोत। आम्ही काही वकिलांशी बोललेलो आहे, अतिरिक्त माहिती काय राहिलेली आहे, काही माहिती आम्हाला मिळालेली आहे, ती अतिरिक्त माहिती हातामध्ये आल्यानंतर 100% आम्ही कोर्टात जाऊन हे सगळं टेंडर त्या ठिकाणी थांबवून घेणार। ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये 6,000 कोटीचा घोटाळा झाला हे आम्ही म्हणत होतो आणि सुमोटो हायकोर्टने तो विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि सरकारचे म्हणजे सरकार सोडा, सामान्य लोकांचे 6,000 कोटी रुपये एका प्रेस कॉन्फरन्समुळे आणि तुमच्यासारख्या सर्व पत्रकारांमुळे त्या ठिकाणी आपण वाचू शकलो। आमची अपेक्षा आहे असेच 6-7 हजार नाही तर अतिरिक्त जे 12,000 रुपये प्रॉफिट सकट जे अतिरिक्त दिले गेले ते सुद्धा थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। हे सोडून तुम्ही सांगा, आपण बोलू। हुडकोकडे अतिरिक्त पैसा आहे। हुडको हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक ऑर्गनायझेशन आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जमिनी जिथं कुठं असतात ते डेव्हलप करतात, त्यामुळे सरकारी जमीन तशी स्वस्तात त्यांना मिळते आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट जास्त असतं। हुडकोकडे आज पैसा आहे आणि तो पैसा असल्यामुळे त्यांना तिथं वापरायचा असावा असं वाटतंय, पण हुडकोचा पैसा बहुतांश वेळेस हा बिल्डिंगसाठी वापरला जातो। एशिया डेव्हलपमेंट बँककडे जाऊन ते कदाचित रोडसाठी पैसा वापरू शकतात। 6 कोटी रुपये पर किलोमीटर त्यांनी खर्च दाखवला आहे, पण एक प्रस्ताव याच कामाला जे कामं दिली गेली आहेत या MSIDCने राज्य सरकारकडे पाठवला आहे। 6 कोटीमध्ये आता परवडत नाही, 7.5 कोटी तुम्ही करा। त्यामुळे हाही प्रस्ताव जो आहे त्याचे काही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे तोही प्रस्ताव काय हे आम्ही बोलू। म्हणजे हुडको एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे PWDला जे पैसे देत होते तेच MSIDCला देणार आहे। मग PWD काय चुकीचं केलं होतं? अख्खी यंत्रणा आहे, डिटेलमध्ये आपण जाऊ शकतो। MSIDCकडे एक अधिकारी सुद्धा नाही, हा प्रमुख व्यक्ती सोडला आणि अजून एक काही अधिकारी आहेत। तर मग ह्याला देण्याचं कारण काय होते? नवीन कॉन्सेप्ट काय काढलाय? म्हणजे सेंट्रली ठराविक लोकांना एकत्रित करून त्या लोकांकडनं कमिशन घेणं सोपं असावं याच्यासाठीच कदाचित हे केलंय। PWDला छोटी छोटी कामं असतात, त्या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरशी कसं बोलायचं आणि ते कॉन्ट्रॅक्टर आधीच नाराज आहेत कारण 20,000 कोटी आज राज्य सरकारचे कॉन्ट्रॅक्टरला देय बाकी जे दिली जात नाही। खास करून रत्नागिरी या भागामध्ये नाही तर त्या सोकॉल्ड कोकणामध्ये याचा अभ्यास कुठेतरी आपल्याला करावा लागेल। फाईल आली, फाईल सरकारच्या एका विभागाकडनं आली, ती माझ्याकडे आल्यानंतर मी बोलून दाखवलं
म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या व्यक्तीकडनंच ती फाईल कुठेतरी आली असावी. सरकारमध्ये 3 पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये बीजेपी आहे, शिंदे गट आहे, अजितदादा गट आहे. अजितदादा हा गट आपापच्या विषयामध्ये तो गुंतून पडलेला आहे. बीजेपीचं खातं असल्यामुळे बीजेपीकडनं हे येणार नाही, राहिला एकच पक्ष. हा उद्योगपणे, हा उत्मादपणे, हा अहंकारपणे आणि अशा पद्धतीने जो उत्माद सामान्य लोकांच्या टॅक्स पैशाचा राज्य सरकार जर करत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही. हे लोकांसमोर आणतच जाऊ. आणि हे सगळे आकडे जर आपण एकत्रित केले तर अंदाज असा आहे 50,000 कोटीच्या पुढं हा सगळा आकडा कमिशनचा आणि भ्रष्टाचाराचा या राज्य सरकारकडनं जाईल. त्यामुळे मलिदा खाणारं हे सरकार आहे, कमिशन बाज हे सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे. त्यामुळे यांना सामान्य लोकांचं कुठेही काय पडलं नाही, फक्त काय पडले तर पैसे खाणं एवढंच पडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर डोल दिले जातात, गरिबाला पगार त्या ठिकाणी दिला जातो, महिलांना त्याचे पैसे अजूनपर्यंत गेले नाहीत, घरकुलच्या बाबतीतले पैसे प्रलंबित आहेत, सारथी बार्टी महाज्योती त्याचे पैसे वेळेवर जात नाहीत. त्याच्याचबरोबर रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जो निधी त्या ठिकाणी वेळेवर द्यायला पाहिजे तो दिला जात नाही. मुलींना तुम्ही शिक्षण मोफत करणार होतं, त्याचं काय झालं? एसटी कर्मचारी आज अडचणीत आहेत, त्याच्या बाबतीत काय झालं? तुम्ही विविध जात निहाय, समाज निहाय जी मंडळं काढली त्याला तुम्ही 5-5 कोटी दिले, त्याला अधिकारी सुद्धा नाही. मग तुम्ही तिथं द्यायला तुमच्याकडे पैसा नाही, पण इकडं टेंडर काढण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, कमिशन खाण्यासाठी. याच्यावरूनच कळतं यांना फक्त पैसा पडलाय. यांना जे काही सामान्य लोकांच्या हिताच्या योजना आहेत त्या कुठेही काही पडलेलं नाही. बघा, त्यांना पटत नाही का पुढचा पक्ष अडचणीत यायला पाहिजे, एखादा नेता अडचणीत यायला पाहिजे का, येणाऱ्या विधानसभेमध्ये नेगोशिएशनमध्ये कुठेतरी फायदा व्हावा, काय का विषय असे ना, पण ती माहिती आमच्याकडे येते. आणि 100 पानं आमच्याकडे जेव्हा येतात त्याच्यात अतिरिक्त 100 पानं ही आम्ही ऑलरेडी काढलेली असतात. त्यामुळे 100 पानं प्लस 100 पानं असा तो रिपोर्ट त्या ठिकाणी होतो. त्यामुळे ते मला माहित नाही, अधिकारी पण मदत करत असतील, काही चांगले अधिकारी आहेत, त्यामुळे कोण आतून मदत करते हे सांगता येणार नाही. काही प्रमाणात आम्ही सुद्धा रिसर्च करतो. चांगला अधिकारी असेल जो कदाचित माझा वापर करत असेल, माझा वापर जर या विषयासाठी केला जात असेल, सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी, त्याचा अभिमान मला नक्कीच आहे आणि त्या अधिकाऱ्याला सुद्धा असावा असं मला वाटतं. आता नेता का अधिकारी का कोण डिपार्टमेंट देते हे मला सांगता येणार नाही. कौस्तुभ दिवसेच्या बद्दल आम्ही माहिती जी मागवली होती, जी माहिती आमच्याकडे आली होती, त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकारी यंत्रणेचा वापर एका मोठ्या नेत्याच्या ओएसडीने केलेला आपण सगळ्यांनी बघितला. त्याच्यामध्ये जी माहिती आली त्याच्यावर अतिरिक्त माहिती आम्ही मागितली, ती माहिती अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही. पण एक गोष्ट झाली की गेल्या वेळेस जेव्हा महायुतीतले काही जे इंडस्ट्री डिपार्टमेंटचे नेते जेव्हा बाहेर गेले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो गवतावळा गेला होता ना, ते बीजेपीचे काही ओएसडी गेले होते, तो अतिरिक्त खर्च जो शासनावर पडला होता, शेवटचं जे व्हिजिट त्यांची दावोसला झाली त्या बाबतीत मात्र खर्च जरा कमी झालेला आपण बघू शकतो. त्यामुळे या प्रेस कॉन्फरन्सचा जो मुद्दा आम्ही मांडला होता त्याच्यामध्ये सरकारचे 20-25 कोटी नक्कीच वाचले, पण आम्ही अजून सुद्धा ती माहिती मागवत आहोत. त्याच्याचबरोबर आम्ही दूध घोटाळा जो काढला, ज्याच्यामध्ये एका नेत्याच्या, ज्यांनी पवार साहेबांना सोडलं, ज्यांनी विचार सोडले आणि ते दुसऱ्या पक्षाबरोबर तिथे गेलेले आहेत महायुतीबरोबर, त्यांच्या एका मित्राच्या कंपनीला 144 रुपये लिटर दूध सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. शेतकरी विकतोय 24ला आणि हे 144, त्यात डायरेक्ट 80 कोटीचा फायदा आहे. त्याच्याचबरोबर आम्ही ॲम्ब्युलन्स घोटाळा काढला. त्याच्याचबरोबर आम्ही अजून एक एससी समाजाच्या मुलामुलींना जो पोषक आहार दिला जातो त्याच्यामध्ये 450 कोटी रुपयाचा घोटाळा काढला. तोही आता आम्ही कोर्टात घेऊन चाललेलो आहोत आणि हाही मुद्दा आता त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक विषय आहे, तो पण मोठा आहे, तो येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही काढू. पण याच्यात
आम्ही सर्वजण मिळून पुढं कसं आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा हा नक्कीच मुद्दा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. अहो, महाराष्ट्र सरकारमध्ये सामान्य लोक इतकी अडचणीत आहेत, शेतकऱ्याला फर्टिलायझर मिळत नाही, पण इथल्या युवांना ड्रग्ज मात्र मुबलक त्या ठिकाणी मिळत आहेत. दुधाच्या बाबतीत 5 रुपये लिटरला आम्ही सबसिडी देऊ असं सांगितलं, फक्त 10% शेतकऱ्यांना ती सबसिडी मिळाली आणि या 24 रुपयाला आत्ता शेतकऱ्याला परवडत नाही, पण सत्तेत असणारे लोक त्या बाबतीत चर्चा सुद्धा करायला तयार नाहीत. जर महाविकास आघाडी सरकार आत्ता असतं तर या बाबतीत नक्कीच तोडगा काढला असता, कारण का आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पवार साहेब आहेत. त्यामुळे या बाबतीत अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला परत एकदा, कारण गेल्या वेळेस सुद्धा 5 रुपये द्या, आम्ही सगळ्यांनी प्रेशर आणलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदारांनी, म्हणून ते दबले. यंदा परत एकदा आम्ही प्रेशर आणू आणि या सरकारला गुडघ्यावर आणू, मात्र शेतकऱ्याला मदत करण्यासाठी नक्कीच सांगू. या सगळ्या इतर विषयांवर आपण उद्या सकाळी बोलूया. See, last time in Adiveshan, I was the one who took out this issue, wherein I had said no proper tender process was followed. If you look at it, under maintenance or some petty charges, crore of rupees were given, and in certain cases the minister also doesn't know that his bungalow is renovated. That means nothing was done, still the payment was taken out. So we do have information on it, and I'll definitely by this evening or tomorrow morning I'll tweet that information. You'll get then additional information on that. But there also corruption has happened, and openly it has happened, and unfortunately state government has done nothing about it. So in this Adiveshan we will also take out this issue. When I was speaking, I referred name of one of the ministers, but I didn't say that he had done the corruption. I had said that on his bungalow 3 crore rupees was spent. He felt offended, but I feel he was not offended because I took out the issue. He was offended because he didn't know that 3 crore was spent on his bungalow, and he even didn't know. The minister or the officers in PWD have manipulated data, tender document and the process. I'll definitely give you the information in some time or by tomorrow morning. धन्यवाद. ये देखो, ये MSIDC ये जो डिपार्टमेंट है वो 1 साल पहले इस सरकार ने चालू किया. इसका इंटेंशन एक ही था कि फंडिंग इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के लिए महाराष्ट्र में लाने के लिए थोड़ा सा ईज रहेगा. अनफॉर्चुनेटली PWD जो काम कर रहा है या काम करते आ रहा है आज तक, ये MSIDC अब ये काम कर रहा है. मतलब रोड का टेंडर निकाल रहा है, बिल्डिंग का टेंडर निकाल रहा है. जब लोकसभा का इलेक्शन डिक्लेयर हुआ था उसके पहले इस डिपार्टमेंट ने 40,000 करोड़ का टेंडर निकाला है. इसमें मैन पावर नहीं है, इसको फंड नहीं है, और उस टेंडर में करीबन 15% का कमीशन ये नेता और अधिकारी को दिया गया, ऐसी चर्चा है. और दूसरी बात, यहाँ पे जो भी टेंडर भरा गया उसमें कम से कम मिनिमम जो बेस प्राइस है या टेंडर वैल्यू है उसके ऊपर 20 या 25% टेंडर गया है. मतलब जनरली इफ यू लुक एट इट, PWD या नेशनल हाईवे वहां पे जो टेंडर होता है -20%, 30% जाता है, लेकिन यहां पे +25% गया है. तो कमीशन 15% और जो कॉन्ट्रैक्टर है उसका मार्जिन 10%, ऐसा 25% और 30% का वैल्यू अगर आप निकालो तो 40,000 करोड़ पे
वो वैल्यू 12,000 करोड़ तक आती है। इसलिए हम सबका कहना है कि इसमें मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड अगर कितना हुआ है तो वो 12,000 करोड़ का है। और ब्रिजेश दीक्षित जो है वो मेट्रो में काम करते थे, 9 साल उसके एमडी वो रहे, वो इस विभाग के एमडी है। जब मेट्रो में थे तब विजिलेंस कमेटी जो सेंट्रल गवर्नमेंट की है उन्होंने उनके ऊपर आक्षेप लिया था कि वहां पे उन्होंने कुछ गलत किया है। ऐसे व्यक्ति को 40,000 करोड़ का अगर जिम्मेदारी दी जाती है तो इसमें डेफिनेटली कुछ गलत हुआ है। इन्फॉर्मेशन पूरी हमारे पास है। अभी जो मराठी पत्रकार परिषद हुई थी उसमें हमने गवर्नमेंट को बोला है अगर हमने कुछ गलत कहा होगा तो हम आमने सामने बैठने के लिए तैयार है। जो इन्फॉर्मेशन हमने मांगी है वो इन्फॉर्मेशन उन्होंने हमको देनी चाहिए। अधिवेशन में ये मुद्दा डेफिनेटली हम उठाएंगे। अलग अलग माध्यम होते हैं, उस माध्यम का उपयोग करते हुए ये विषय अधिवेशन में हम बोलेंगे। देखते हैं अधिवेशन में हमको बोलने दिया जाएगा कि नहीं दिया जाएगा। और बहुत सारी इन्फॉर्मेशन और आनी बाकी है। वो जैसे इन्फॉर्मेशन हमारे पास आएगी तो हम शायद कोर्ट भी जा सकते हैं। किसके बारे में बोल रहे हैं? नहीं, उन्होंने अगर मेरा नाम लिया होगा तो इस विषय पे मैं उनका नाम लेके बोलूंगा। उन्होंने जनरलाइज स्टेटमेंट किया होगा तो वो शायद मेरे बारे में नहीं होगा। और दूसरी बात, 3-4 दिन पहले पवार साहब ने उस बारे में स्टेटमेंट दी है। अभी उस स्टेटमेंट को हम बेस रखते हुए इसके आगे की चर्चा डेफिनेटली करनी होगी तो कर सकते हैं। नहीं, वो हमारे पार्टी के भी लोगों के बारे में बोला होगा या किसी और पार्टी के बारे में बोला होगा, वो उनको ही पूछना पड़ेगा। लेकिन जनरलाइज स्टेटमेंट में कमेंट करना ये उचित नहीं होगा, ऐसा मुझे लगता है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।